नमस्कार. मी गणेश बाबूराव गव्हाणे, राहणार बोदवड, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, मी 2020-21 पासून शून्य मशागत पद्धतीने शेती करत आहे. तर माझी ही जमीन 2020ला मी नांगरून बेड काढलेली. बेड पाडल्यानंतर मी दर तिसऱ्या चौथ्या वर्षी बेड उभारून घेतो. आता यावर्षी मागच्या वर्षी हे बेड उभारलेले, मागच्या पिकाचे पण अवशेष सगळे जमिनीतच कुजवलेले मुळं. हे मागचे पिकाचे अवशेष जे कापले होते ते हे बघा इकडं बाहेर बांधावर फेकून दिलेले. आणि जे तण निर्मूलन आहे, तणनाशकाने ह्या तण निर्मूलन मध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही, मध्ये सुद्धा सगळं तण जुने अवशेष सगळे जसेच तसे आहे. तर सांगायचं तात्पर्य हेच की शून्य मशागत पद्धतीमध्ये मक्काचं कणीससुद्धा बघा एकदम जाड शेंड्यापर्यंत कणस भरतात. आणि आता जो पावसानं जे थैमान घातलं आहे, आता सध्या आजूबाजूला खूप पाऊस पडला आहे, खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. पण शून्य मशागतमध्ये बेड पद्धत असल्यामुळे कुठल्याही पिकाचं नुकसान होत नाही. जास्त पाऊस झाला तर या आपल्या ही जे खोली भाग आहे बेडची, ही या खोलीतून सरळ शेताच्या बाहेर पाणी निघून जातं. आत्ता पण दुपारी आमच्याकडे 12-12:30ला पाऊस झाला. तुम्हाला कुठल्याही बेडमध्ये पाणी दिसणार नाही आणि सरळ चालतो आहे मी, पायाला कुठलाही गारा बिलगत नाही. तर बेडमध्ये बँक स्टोरी म्हटलं गेलं, या बेडमध्ये पाणी साचून ठेवलं जातं. कालांतराने जर एखाद्या वेळेस बखाडी पडली, कालखंड पडला समजा पावसाचा, आपण त्याला आपल्या भाषेत ग्रामीण भागात बखडी म्हणतो, तर ते हे जे बेडमध्ये पाणी साचलेलं असतं हे पाणी आपल्या पिकाला तग धरून ठेवतं. तर सांगायचं तात्पर्य हेच की लोकांनी शून्य मशागत पद्धतीने शेती करावी. आणि सांगायचं मला एक अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा की आमचे मित्र एक खंडागळे साहेब म्हणून फुलंब्री तालुक्यातील, त्यांचं एवढं जोरात काम चालू आहे. खूप शून्य मशागतमध्ये प्रसार करण्याचं काम जर म्हटलं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, तर खंडागळे साहेब, गुलाबराव खंडागळे साहेब आणि 2 नंबर श्रीयुत बेडवाल सर, पोखराच्या माध्यमातून यांनी शून्य मशागत पद्धतीचं जाळंच विणून टाकलं. संभाजीनगरच्या जिल्ह्यातच नव्हे तर गुलाबराव खंडागळे साहेबांचं काम आजूबाजूच्या जिल्ह्यात, पूर्ण राज्यात, इकडं विदर्भात खूप इकडं गुलाबराव खंडागळे सरांचं काम चालू आहे. ते आजही दोघं पण रिटायर आहे. तरी पण आपला शेतकरी म्हणून आपला शेतकरी कुठंतरी जगला पाहिजे, तारला पाहिजे म्हणून ते आजही प्रत्येक शेतकऱ्याला फोनद्वारे, कोणाचा फोन आला तर प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन सुद्धा माहिती देतात, फोनवरही माहिती सांगतात. खूप मोठा सिंहाचा वाटा आहे त्यांचा शून्य मशागत पद्धतीमध्ये लोकांना सांगण्यात, समजावून सांगण्यात सगळ्या गोष्टी. आता माझा कपाशीचा प्लॉट, या कपाशीचा प्लॉट पण बघा आपण शून्य मशागत पद्धतीमध्येचे एकदम हिरवागार आणि तजेलेबास, फूल, पात्या, कळ्या, 3च फवारण्या झालेल्या मित्रांनो याच्यावर. याला पण बेड आहे. आत्ता याच्यात छोटे 2-2 पानावर गवत होते, त्यावर शिप पॉवर घेतलेलं आहे. गुलाबराव खंडागळे सरांचं कितीही सांगितलं तर खूपच कमी आहे. ते लोकांना खूप वेळोवेळी मार्गदर्शन करतात. तसं आपण आजच्या युगात या शेतीकडे वळणे गरजेचे आहे. विना खर्चाची शेती करा, उत्पन्न मिळवा, एवढंच सांगू इच्छितो या माध्यमातून.